तुम्हाला दाखवतो आमचा रूम टूर. सो कॅन यू प्लीज जस्ट कम इन. येस. सो आत आल्या आल्या या साईडला त्यांनी दिलेला आहे ओपन वॉर्डरोब. इथे लॉकर पण दिलेला आहे. त्यानंतर इकडे तुमचं लगेज युनिट आहे, लगेज वगैरे ठेवण्यासाठी दिलेलं आहे. आणि एकदम लगेजच्या समोरच्या साईडला आहे वॉशरूम. सो वॉशरूम पण छान स्पेशियस आहे. सो इथे वॉश बेसिन आहे आणि जेवढे काही इसेन्शियल आपले बेसिक नीड्स असतात, शॅम्पू अँड मॉइश्चरायझर वगैरे सगळं त्यांनी इथे ठेवलेलं आहे. इकडे त्यांनी एक रोटेटिंग मिरर सुद्धा लावलेला आहे. हेअर ड्रायर आहे. इकडे कोमोडचा एरिया आहे आणि इकडे बाथ एरिया आहे. सो इथून पुढे आल्यानंतर इथे मस्त लॉंग मिरर त्यांनी दिलेला आहे, जिथे तुम्ही मस्त पैकी मेकअप करू शकता. आणि या मिररच्या एक्झॅक्ट समोरच्या साईडला, अपोजिट साईडला कॉफी युनिट त्यांनी दिलेला आहे. सो कॉफी युनिट हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे, तुम्ही यूज करू शकता. याच्यासोबत इथे एक सेल्फ युनिट आलेला आहे. याच्यामध्ये काही स्नॅक्स ठेवलेले आहेत. इथे बिस्किट्स आहेत, वेफर्स आहेत आणि काही नट्स ठेवलेले आहेत. सो हे जे युनिट आहे हे चार्जेबल आहे. सोबत इथे खाली मिनी रेफ्रिजरेटर आहे. याच्यामध्ये कोल्ड्रिंक्स आहेत, फ्रूट ज्युसेस आहेत, चॉकलेट आहे, आईस्क्रीम आहे. सो हे सगळं चार्जेबल आहे. त्याचं इथे टॅरिफ कार्ड आहे. सो तुम्हाला जर काही घ्यायचं असेल तर तुम्ही इथे ऑर्डर करू शकता आणि पे करू शकता. सो पुढे आल्यानंतर आहे बेड युनिट. सो हा मस्त पैकी डबल क्वीन साईजचा बेड आहे आणि बॅकड्रॉपला मस्त म्हैसूरची सिनिक फोटो फ्रेम लावलेली आहे. आणि याच्या एक्झॅक्ट समोर आलेला आहे टीव्ही युनिट. सो हे टीव्ही युनिट आहे आणि टीव्ही युनिटच्या बाजूला आलेला आहे वर्किंग स्टेशन. सो इथे त्यांनी भगवद्गीता पण ठेवलेली आहे. जर आपल्याला वाचायची तर आपण वाचू शकतो. सोबत डायरी, पेन वगैरे आहे. छान ही चेअर दिलेली आहे. आणि हे त्यांचं इन रूम डायनिंग मेन्यूचं स्कॅनर आहे. इथे जर आपण स्कॅन केलं तर त्यांची पूर्ण रेस्टॉरंटची लिस्ट येते, ज्यातनं आपण ऑर्डर करू शकतो आपल्याला काय हवंय ते. त्यानंतर इकडे छोटासा काउच आलेला आहे. हा छोटासा टीपॉय आलेला आहे आणि इकडे फोन आहे आपल्याला ऑर्डर करण्यासाठी. आणि इकडनं बाल्कनी वगैरे नाहीये, जस्ट विंडो आहे जी आपण ओपन करू शकत नाही, पण सीन तुम्हाला दिसते छान पैकी. सो येस, दिस इज अवर रूम टूर. सो आम्ही थांबलेलो आहेत रेजंटा हॉटेलमध्ये. सो हॉटेल रॉयल ऑर्किडचीच ही एक ब्रँच आहे ज्याचं नाव रेजंटा आहे आणि हे म्हैसूरमध्ये आहे. सो याचं आम्ही जी घेतलेली रूम आहे ती आहे डिलक्स डबल रूम. सो याचं टॅरिफ इन्क्लुडिंग टॅक्सेस अँड GST आहे 5800. रूम ओके ओके. हा, रूमचं जर विचारलं तर रूम एवढी पण काही हाय फाय नाहीये, बट ओके ओके आहे. आणि इथे सगळ्या तुम्हाला अदर फॅसिलिटीज पण मिळतील. स्विमिंग पूल आहे, स्पा अँड मसाज सेंटर पण आहे, बार आणि रेस्टॉरंट पण आहे यांचं. सो ह्या सगळ्या तुम्हाला अमेनिटीज इथे मिळून जातील. मॉर्निंग माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात सगळे? होप ऑल आर डुईंग गुड. सो येस, आज आहे सेकंड डे इन म्हैसूर आणि आम्ही मस्तपैकी रेडी झालो आहेत. आता वाजले सकाळचे 7:30. आम्ही लवकरच तयार झालो आहेत. सो आता आम्ही जाणार आहेत देवीच्या मंदिराला, चामुंडेश्वरी माता मंदिर, जे की इथे चामुंडेश्वर हिल्स आहेत. चामुंडी हिल्स. सो चामुंडी हिल्सवरती देवीचं मंदिर आहे आणि या भागामध्ये खूप प्रचलित आहे ते मंदिर. सो तिथे जायचा प्लॅन आहे आत्ता. सो आम्ही लवकर रेडी झालो आहेत. सो आज काय काय करणार आहेत आम्ही हे पाहण्यासाठी स्टे ट्यून विथ अस. Don't leave
गर्दी आहे. सो पास मिळतो जो 100 रुपीजचा आहे आणि तो आम्ही घेतला आहे स्पेशल दर्शन पास 100 रुपीजचा. बट त्याला पण भरपूर लाईन आहे. मंदिर आए हैं तो दर्शन के लिए क्यों होता ही है और बोलते हैं क्यों में अगर दर्शन करोगे भगवान क्या बोलता है वो फल प्राप्त होता है बोलते हैं. डायरेक्ट दर्शन कभी भी नहीं लेना. अच्छा है डोसा. ये मील्स ये वाला लेंगे. येस, खूप छान दर्शन झालं आमचं. दर्शन करून आता आम्ही रूमवरती आलो आहेत आणि आता वाजले आहेत 11. ऑलमोस्ट आम्हाला 2 तास लागले दर्शनला. स्पेशल दर्शनचा पास घेऊन सुद्धा खूप गर्दी होती कारण आज आहे मंडे आणि आम्ही गेलेलो आज दर्शन घ्यायला. आम्हाला घ्यायचंच होतं कारण की आज आहे आमची मॅरेज ॲनिव्हर्सरी. सो आम्हाला दिवसाची सुरुवात करायची होती दर्शन घेऊन. सो आम्ही तेवढ्या गर्दीत थांबून दर्शन घेतलं आणि यस, छान झालं दर्शन आमचं. सो आता ब्रेकफास्ट आम्ही आलो तोपर्यंत आमच्या हॉटेलचा ब्रेकफास्ट संपला होता. त्यांचं 10:30पर्यंतचाच टायमिंग असतो. सो आता आम्ही चहा ऑर्डर केलं. चहा घेऊ आणि त्यानंतर आम्ही रूम चेकआउट करणार आहेत. 12ला आमचं चेकआउटचं टायमिंग आहे. सो रूम चेकआउट करणार आहेत आणि त्यानंतर बघू काय काय करणार आहेत ते मी तुम्हाला दाखवेल. सो स्टे ट्यून फॉर दॅट. सो येस, वी आर चेकिंग आउट. You want to tell something? It was a pleasant stay in Mysore. Show your face. Come under focus of light. Stay here, stay here. Good to go to Bangalore. How was Darshana? Good. Happy anniversary. Happy anniversary. God bless you. Happy anniversary. Happy anniversary. Orilla. What is that? Chicken. How much? सो आम्ही मैसूर पाक घेतला आहे. मैसूरचा जो सगळ्यात स्पेशल स्वीट आहे ते. सो आम्ही ते घेतलं आहे गुरु स्वीट मार्टमधून. हे मैसूरचं खूप जुनं शॉप आहे. 80 इयर्स झालेत त्या शॉपला कंप्लीट. 80+ इयर्स झालेत ॲक्च्युली. आणि मैसूर पाकची जी ओरिजिन आहे ती यांनीच सुरुवात केलेली आहे. यांच्याकडनंच ती सुरू झालेली आहे आणि आता ठिकठिकाणी आपल्याला मैसूर पाक मिळतो. आणि हा मैसूर पाक खूप वेगळा असतो. ही मैसूर पाक पूर्ण स्मूथ आणि सॉफ्ट असतो. तोंडात घातला की वितळतो असं इतका तो सॉफ्ट असतो. सो हा आपल्या तिकडे जो भेटतो तो जाळीदार, तो वेगळा असतो आणि हा वेगळा आहे. हा खरा मैसूर पाक आहे. सो मैसूरमध्ये आलं आणि तिथला मैसूर पाक नाही खाल्ला म्हणजे काय, खायलाच पाहिजे. मी ऑर्डर केलेला आहे मैसूर मसाला डोसा कारण मैसूरला आलं म्हटलं तर मसाला डोसा ट्राय केलाच पाहिजे. सो इथलं सांबर खूप टेस्टी आहे, खूप डिफरंट आहे आणि चटणी पण खूप छान आहे, वेगळी आहे.
आणि डोसा पण खूप टेस्टी आहे, एकदम बटर वगैरे लावून दिलं भरपूर प्रमाणामध्ये. इधर इंग्लिश में है. सो ब्रेकफास्ट केल्यानंतर आम्ही आलो आहेत KSICला, म्हणजेच कर्नाटका सिल्क इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये, जिथे फॅक्टरी आउटलेट आहे हे. आणि इथे मैसूर सिल्क साडीज खूप स्वस्त रेटमध्ये मिळतात, प्युअर मैसूर सिल्क साडी. सो स्टार्टिंग होती इथली 14,000पासनं स्टार्टिंग रेट इथल्या सुरू होत्या. कुठली साडी घेतली आहे तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये दिसेल. We had a delicious non-veg food. अच्छा था. यहाँ का मेरा फेवरेट है मटन चॉप्स, बहुत टेस्टी रहता है. सी मटन यहाँ पे फेमस है क्योंकि ना नियरेस्ट प्लेस बन्नूर बोल के एक बहुत फेमस है. सो अगर आप गूगल में जाके देखोगे बन्नूर के बकरे, गोट, सो दे आर वेरी पॉपुलर इन इंडिया. एंड ये कहा जाता है कि एवरी बकरीद को ना इवन शाहरुख खान के स्टाफ से ना वो आके यहीं से ये ना बकरा लेते हैं. आई डोंट नो हाउ मच ट्रू इट इज, बट बोलते हैं. बट यहाँ का बकरा बहुत फेमस है एंड ये होटल बहुत पॉपुलर है. सो माय फेवरेट हियर इज मटन चॉप्स, मटन कीमा. हाँ, यहाँ पे चिकन ज़्यादा खाता नहीं हूँ. हमारे मैडम चिकन बिरयानी खाए हैं तो फीडबैक उनसे लो. अदरवाइज चिकन बिरयानी भी अच्छी थी चिकन बिरयानी. नॉर्मल है, हैदराबादी दम बिरयानी की जैसे नहीं है, डिफरेंट स्टाइल है. रागी बॉल, मटन चॉप्स, जिंदगी खुश, दिल खुश. ये प्लेस का नाम तो बताओ क्या है? ये श्रीरंगपटना के अंदर एक गांव है. कुछ तो नेम प्लेट था वहाँ, बाबू रयन्न कोप्पलू. बाबू ने न कोप्पलू. बट आप देखो श्री भुवनेश्वरी मिलिट्री मेस, श्रीरंगपटना. इट इज जस्ट 15 किलोमीटर्स फ्रॉम मैसूर. ट्राई करो आप, अच्छा है, फेवरेट. ऑन द वे टू बैंगलोर, 118 किलोमीटर्स टू गो. अराइवल टाइम दिखा रहा है 1 घंटा 20 मिनट. 4:30 PM तक मैं अपने सोफे पे लेटा मिलूंगा आपको.